माणगावमधून एक दुर्दैवी बातमी समोर येते। रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर ही घटना घडली आहे। फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील 2 तरुण बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। पुणे जिल्ह्यातील चाकण येथून आलेल्या 20 जणांच्या गटातील विष्णू ढोक वय 22 राहणार हिंगोली आणि गोपाळ राठोड वय 23 राहणार नांदेड हे काल रविवारी सायंकाळी अचानक बेपत्ता झाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते। यानंतर तातडीने माणगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली। SVRSS बचाव पथक, शेलार मामा रेस्क्यू टीम, माणगाव पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवक आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून सुमारे 20 फूट खोल पाण्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। चाकण येथील खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांचा गट पावसाळी सहलीसाठी देवकुंड येथे आला असताना त्यातील दोघे कुंडात बुडाले होते। बचाव पथकाने पाण्याखालील शोध कॅमेराच्या सहाय्याने घेत दोघांनाही बाहेर काढले। मात्र प्रवेशबंदी असताना देखील स्थानिक गाईडच्या मदतीने पर्यटक चोरवाटेने धबधब्यापर्यंत पोहोचल्याची बाब समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर मनाई आदेशाच्या अंमलबजावणीसह सुरक्षा व्यवस्था, अनधिकृत गाईडवर कारवाई आणि प्रवेश नियंत्रणाबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या प्रकरणी ठोस उपाययोजनांची मागणी आता जोर धरू लागली आहे। या ठिकाणी काही गाईड्स, त्याला सहभागी असणारे काही लोक यांनी ही मुलं जवळजवळ 20 ते 21 जणांचा तो ट्रूप होता चाकण पुणे येथील, त्यांना ते चोरट्या मार्गाने घेऊन गेले। विशेषतः एक बाब लक्षात आली, त्या ठिकाणी ड्युटी करता जे ऑफिसर्स होते, अंमलदार होते, त्यांनी ह्या लोकांना थांबवलेलं होतं, परत जायचं त्यांना आव्हानसुद्धा केलेलं होतं, त्यांना परतसुद्धा पाठवलेलं होतं, तरीसुद्धा दुसऱ्या चोरट्या मार्गाने गाईड्सने त्यांना तिथं नेलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्या 2 कॅज्युलिटी झालेल्या आहेत। ह्या अनुषंगाने आम्ही कारवाई केलेली आहे। रात्री संबंधितांवर 25 जणांवर आम्ही गुन्हे दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये ती मुलं पण आली, कारण त्यांनी यायला पाहिजे नव्हतं, त्यांना माहीत होतं का आपण इथे यायला नाही पाहिजे होतं, तरीसुद्धा ते आलेले होते। प्लस त्यांना घेऊन जाणारे जे गाईड होते ते त्यांच्याकडून गाईडसाठी लागणारे पैसे घेणारे जे व्यक्ती होत्या ते असे ह्या सर्वांना मिळून आम्ही 25 जणांविरुद्ध रात्री 2-2:15च्या सुमारास आम्ही FIR रजिस्टर केलेला आहे। मी आव्हान हेच करतोय सर्व लोकांना, पर्यटक असतील किंवा हे लोक असतील, कृपा करून अशा पद्धतीने अशी लोक तुम्ही बुक करू नका। पर्यटकांना या अशा ठिकाणी नेऊ नका, जेणेकरून ज्या ठिकाणी सुरक्षा महत्त्वाची आहे ती धोक्यात येईल अशी कोणतीही कृत्य करू नका। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।